नमस्कार मैत्रिणींनो, मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी मी गावरान पद्धतीने माशाची भाजीची एकदम झणझणीत चमचमीत रेसिपी सांगणार आहे। चला आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम मी खोबरं खिसून घेतलं होतं, त्यानंतर लसूण अद्रक हे मी व्यवस्थितपणे बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण अद्रक कोथिंबीर आणि हे किसलेलं खोबरं टाकलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। आता हे वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला ह्याची बनवायची आहे। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी बारीक केलं आहे। आता हे थोडंसं साईडला ठेवते आणि नंतर मी एक कांदा आणि एक टोमॅटो मिक्सरमधून मी काढून घेतलेला आहे। आता हे आपण मिक्सरमधून वाटण बारीक करूया। हे अशी प्युरी आपल्याला बनवून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपल्याला ह्या कढईमध्ये तेल टाकायचे आहे। आता मी कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे। आता आपल्याला तेल व्यवस्थितपणे गरम झाले की आपल्याला जे आपण लसूण अद्रक खोबरं कोथिंबीर टाकून पेस्ट बनवली होती ती आणि त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपल्याला सुरुवातीला टाकायची। ह्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो सुरुवातीला बारीक केला होता, कारण कांदा आणि टोमॅटो काय असते हे कच्चं असते ना, त्याच्यामुळे हे जरा शिजायला वेळ लागतो। त्याच्यामुळे सुरुवातीला कढईमध्ये हेच टाकलं आहे आणि हे व्यवस्थितपणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला सर्व मिश्रण आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तेल सुटलं की समजायचं आपण जे कच्चं टोमॅटो आणि कांदा टाकला होता ते व्यवस्थित असा तेलामध्ये परतला आहे। 2 मिनिटं आपल्याला असंच हे तेलामध्ये शिजू द्यायचं आहे। थोडीशी मी हळद टाकलेली आहे। त्यानंतर चिकन मसाला टाकला आहे। तुमच्याकडे कच्चा मसाला असेल तरी पण तुम्ही टाकू शकता। मी इथं सुहा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला आहे आणि तोही तेलात व्यवस्थितपणे आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाला की आपल्याला काळं तिखट टाकायचं आहे। तिखट पण तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे, म्हणजे मस्त एकदम तरी छान सुटते, झणझणीत चमचमीत असा रस्सा कलरला पण दिसतो। मी अंबारीची तरी पावडर वापरली आहे आणि हे आपल्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेवटी काय टाकायचं आहे, अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि वरून हे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। पण सुरुवातीला अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट आता ह्या टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट परतून झाल्यानंतर शिजल्यानंतर तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला शिजलंय का म्हणजे व्यवस्थित असं तेलामध्ये परतलं की आपल्याला ही पेस्ट मागून टाकायची आहे आणि ह्याला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि तसंच आपल्याला परतत राहायचं आहे। नाही हलवलं तर काही प्रॉब्लेम नाही, मधून अधून एकदा चेक करायचं आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये परतलं की नंतर तेल सुटलं की आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हा थोडासा रस्सा आहे तो उकळू द्यायचा आहे आणि नंतर त्यानंतर तुम्ही अजून रस्सा वाढवू शकता। आता आपल्याला माशाचे पीस टाकायचे आहेत। अगोदर मी माशाचे पीस मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ पांढरे शुभ्र असे धुवून घेतले होते। माझं 10 ते 15 मिनिटं नुसतं मासे धुण्यासाठी गेलेले आहेत। त्यानंतर हे माशाचे पीस कढईत टाकलेले आहेत। आता माशाच्या पीसमुळे रस्सा कमी पडला आहे आणि पीस जास्त झाले आहेत। आता मी
कढईच्या ठिकाणी दुसरं पातेलं चेंज करते, कारण ह्याच्यामध्ये रस्सा हा जास्त बसत नाही. कढई छोटी असल्यामुळे माशाचे पीस व्यवस्थित शिजणार नाहीत. जास्त पीस असल्यामुळे काय होतं, कढई छोटी पडते. अशा वेळेस मासे व्यवस्थित शिजत नाहीत. त्यामुळे आपल्याला कधी कधी काय होतं, भांडं बदलावं लागतं. तुम्ही बघू शकता की आता माशाचं पीस आहे ते निम्माच रश्श्यामध्ये टाकल्यानंतर कढई एकदम फुल झालेली आहे. त्यानंतर आता मी कढई गरम झालेली आहे अज्यातपणे साईडला काढून एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जर्मलचं. मी त्याच्यामध्ये हा रस्सा म्हणजे भाजी जी आहे भाजीचा रस्सा तो कढईमध्ये टाकणार आहे आणि पुन्हा मी त्याच्यामध्ये रस्सा वाढवणार आहे, कारण ह्याला पाणी कमी पडलेला, म्हणजे कढईमध्ये पाणीच बसलं नव्हतं. त्याच्यामुळे पातेल्यामध्ये मी आता हे ट्रान्सफर केलं आहे. आता मी कोमट 1 तांबे पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता जरा स्पेस दिसतोय. मगाशी काय होतं, कढई छोटी झालते आणि पीस जास्त होतं. त्यानंतर 1 तांब्या कोमट पाण्याचा मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि एकदा सर्व ह्याच्यातील जे ग्रेव्ही आहे ती मी एकदा रस्सा जो आहे तो हलवून घेणार आहे. आणि राहिलेलं जे आपलं वाटण होतं ते रस्सा पातळ होऊ नये. आता आपण रस्सा वाढवला आहे ना, त्यासाठी मी अद्रक लसूण खोबरं केलेली जी पेस्ट राहिली होती ती या रश्श्यामध्ये टाकलेली आहे. थोडीशी साईडला ठेवायचीच आपण, कारण काय होतं, रस्सा पातळ झाला की चव देत नाही. त्यासाठी पातळ वाटला की ते मिश्रण तेलामध्ये किंवा साईडला वरून जरी टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता मी शेवटी मीठ टाकलेलं आहे 1.5 चमचा, अजून थोडं वरून टाकते, कारण रस्सा हा 2 तांब्याचा मी बनवलेला आहे. आता हे जे आहे ते आपल्याला 15 ते 20 मिनटं कमी फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपण मसाला वगैरे टाकला आहे तो पूर्ण या रश्श्यामध्ये उतरतो. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की रस्सा उकळल्यानंतर किती घट्ट असा झालेला आहे आणि खमंग असा वासही सुटलेला आहे. याच्यासोबत मस्त भाकरी कांदा जर असेल ना, खूप छान असं या माशाच्या भाजीची चव लागते. मी तुम्हाला सर्व केलेली एका प्लेटमध्ये दाखवते. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमची रेसिपी कशी वाटली. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीही या पद्धतीने रस्सा नक्की बनवा. धन्यवाद.